नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया भाजणीची चकली रेसिपी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी चकली आहे। याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपी तुम्ही बघू शकता। चला मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, एकदम काटेरी अशी ही चकली झालेली आहे। हे बघा, चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी चकली रेसिपी तयार करूया। चकली बनवण्यासाठी बघा, मी ही चकलीची भाजणी घेतलेली आहे। ही पीठ आता मी दळून आणून घेतलेलं आहे। साधारणतः अर्धा किलो भर हे पीठ आहे। यासोबत आपण तेल आणि लसणाच्या पाकळ्या बघा, मी एकदम बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहे। तुम्ही याची पेस्टही करून घेऊ शकता। यामध्ये आपण सुहाना चकली मसाला आपण यूज करणार आहोत। चला आता आपण करूया। सुरुवातीला आपण तेल गरम करायला, तेलाचं मोहन टाकण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता पिठामध्ये आपण सुहानाचा चकली मसाला घालत आहोत। हा टाकल्यानंतर आपल्याला बाकी काहीच टाकण्याची गरज पडणार नाही आहे। मसाला आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। तेल छान गरम झाले, आता आपण यावरती टाकूया। 5 चमचे तेल आहे हे। लसण हिला छान पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया। छान आता मसाले हे आपण हाताच्या साहाय्याने मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचे। हे बघा, हाताच्या साहाय्याने छान असे हे मिक्स करून घेतले आपण परफेक्ट। अशा पद्धतीने झालं म्हणजे आपलं मोहन छान प्रकारे झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी ॲड करून पिठाचा छान असा एक उंडा मळून घेऊया। थंड पाण्यात नाही, आपल्याला कोमट पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे। जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळत जायचं आहे। अशा पद्धतीने बघा, आपण छान असं हे पीठ आता मळून ठेवलेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटभर ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटं बघा, आपलं पीठ छान असं भिजलं आहे। आता आपण याला बघूया, छान असे याचे आपल्याला आता उंडा करून घ्यायचा आहे। जास्त हे वाटत असेल तर तुम्ही याला पाण्याचा हात लावूनही परत मळून घेऊ शकता। आपल्या याचे साच्यात टाकायच्या आकाराने आपण याला अशा साईजचे हे करून घ्यायचे। आता आपण याला साच्यामध्ये टाकूया।
घट्ट पीठ असलं की तेवढी काटेरी आपली चकली येते. चला आता मी तुम्हाला यावरतीच एक चकली टाकून दाखवते. तीन याचे आपण हे करणार आहोत. जास्त मोठे चकल्या आपल्याला करायचे नाही. बघा छान अशा काटेदार चकल्या आलेल्या आहेत. बघा दुसरीकडे बघा आपण कढईमध्ये पसरट अशी कढई घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला छानपैकी चकल्या तळता येईल. सुरुवातीला एकदम हाय फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. हे बघा एका वेळी जेवढ्या चकल्या तुम्हाला तळायच्या आहेत तेवढ्याच आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. जास्तीच्या चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या सुकून तुटण्याची शक्यता असते. आता तेलही आपलं छान गरम झाले. आता आपण एक एक करून त्यात चकली टाकूया. सुरुवातीला गॅस हा फुल फ्लेमवरच ठेवायचा आहे. नंतर थोडासा एकदा चकली सेट झाली की थोडासा मीडियम फ्लेमवर करायचा आहे. लगेच चकली हलवण्याची आपल्याला घाई करायची नाही आहे, नाहीतर ती लगेच तुटते. म्हणून थोडंसं थांबायचे, त्याचं एक साईड पूर्ण तयार होईपर्यंत. आता अर्ध्या तशा त्याची आपल्याला साईड चेंज करायची. ही पूर्ण बबल जाईपर्यंत आपल्याला चकली अशी छान तळून घ्यायची. काढायची वगैरे घाई करायची नाही. हे बघा छानपैकी आपली चकली झाली. आता आपण याला काढून घेऊया.
बघा छान अशा काटेरी ह्या चकल्या झालेल्या आहेत। आता आपण दुसरी हे टाकूया, दुसरी पण ही आता आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया। हे बघा बबल्स पूर्णपणे थांबलेले, आता आपण याला काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेऊया। तर हे बघा आता आपण सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत। एकदम सुंदर अशा छान अशा काटेरी अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत। हे बघा एकदम ठिसूळ अशा। तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक यू फॉर वॉचिंग। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका।